वेलकम टू गौरी मॅथ्स अकॅडमी. तर बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.4. तो आपण पूर्ण कंप्लीट केला होता आणि त्यातला आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितला होता. ठीक आहे. तर आता आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.5. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आहे वर्ड प्रॉब्लेमचा. ठीक आहे. तर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स हे पहिले तर यासाठी इंग्लिश एकदम चांगली पाहिजे. ज्याची इंग्लिश चांगली त्याला हे क्वेश्चन बिलकुल समजतील. ज्याची इंग्लिश काहीच नाही त्याला काहीच नाही समजणार. ठीक आहे. तर बघा, हेडिंग द्या प्रॅक्टिस सेट 1.5. त्यातला आपला फर्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन बघा, 2 नंबर्स डिफरंट बाय काय 3. 2 नंबर्स आहेत आणि त्यांचा डिफरन्स किती आहे? त्यांचा डिफरंट किती आहे? डिफर्स किती आहे? 3. ओके. नंतर बघा काय, द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर. ठीक आहे. अँड थ्राइज ग्रेटर नंबर इज 90. फाइंड द नंबर. म्हणजेच काय बघा, 2 नंबर आहे. आपण बघू आता नंबर कोणते. पहिला घेऊ, आता इथे घेऊ लेट ग्रेटर नंबर. काय घेऊ? ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर घेऊ आपण x इज x. ठीक आहे. हा घेतला आपण ग्रेटर नंबर. अँड स्मॉलर नंबर काय घेऊ आपण? y. काय घेऊ? स्मॉलर नंबर इज y. ठीक आहे. मोठा नंबर आहे तो x आहे, स्मॉलर नंबर आहे तो y आहे. तर पहिली कंडिशन काय बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. पहिली कंडिशन काय म्हणते, 2 नंबर आहे, त्याचा डिफरन्स काय आहे? x मायनस y इज इक्वल टू काय आहे? 3. हे आपली पहिली कंडिशन म्हणजेच काय, फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे आपली? आता लिहून घ्यायचं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे सांगा बरं. जो आपला स्मॉलर नंबर आहे म्हणजेच की y तो काय टॉईज आहे, आणि जो आपला ग्रेटर नंबर आहे म्हणजेच की x तो काय थाईज आहे. ठीक आहे. म्हणजेच काय 3x प्लस त्यांचं काय सम दिलेलं आहे आपल्याला, बघून घ्या काय त्यांची सम करायची आहे. 3x प्लस 2y इज इक्वल टू काय 90. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे बघा. आपल्याला जसं पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये, दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये, तिसऱ्या, चौथ्या वेगळे मेथड्स होते. हे काय आपल्याला आपण हे प्रॅक्टिस सेट द्यायचो, आपण कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला लागलं ग्राफिकल मेथड, क्रायमर्स रूल, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, कोणतीही मेथड तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. आपण कॉमनली एलिमिनेशन करतो. ठीक आहे. तर करू इथं काय इक्वेशन नंबर हे फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. मग आता आपल्याला काय पहिलं बघा कोणती टर्म सेम आहे, कोणतीच नाहीये. मग सेम करायची. आपण काय करू मग 2y. इथे काय करू 2y म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्टला 2 नी मल्टिप्लाय करून टाकू. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. इक्वेशन नंबर 1 आपण काय करू 2 नी मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय येणार इथं 2x मी डायरेक्टली करते. ठीक आहे. 2x 2y इज इक्वल टू 6. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता काय करू बघा, कोणती टर्म सेम आहे 2y इथं प्लस 2y. इथे काय मायनस 2y प्लस 2y, मायनस 2y प्लस 2y म्हणजेच काय साइन डिफरंट, ऍडिशन. मग करू आपण ऍडिशन. ऍड इक्वेशन 2 and 3. ठीक आहे. 2 and 3 ला आपण काय करू ऍड करू. मग करून टाकू. काय येणार तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. 2x मायनस 2y इज इक्वल टू काय येणार 6. ठीक आहे 6. आता बघा इथं काय हे 2 एलिमिनेट होऊन जातील. नंतर काय राहणार इथं 5. इथं काय राहणार 5x इज इक्वल टू यांना प्लस करा
काय राहणार इथं 25. ठीक आहे, काय आलं 25. आता इथं काय होणार, सॉरी इथं प्लस आहे. ठीक आहे, बघा इथं काय आहे 25. काय 5x इज इक्वल टू 25. 5 काय इथं मॅम मल्टिप्लाय, तिकडे काय होणार डिवाइड मध्ये टाकून दे. मग डिवाइड मध्ये तर करणार x इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 5. म्हणजेच काय आपल्या 5चं टेबल येते 5 5 जा 25. x ची व्हॅल्यू मिळाली 5. x काय आहे 5. आता आपण हे व्हॅल्यू पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, करून टाकू पुट. काय येणार इथे बघा, पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. कशात पुट करू, इक्वेशन नंबर 1 मध्ये, कारण की इझी आहे. ठीक आहे, बघून घ्या काय इक्वेशन नंबर 1, x मायनस वाय इज इक्वल टू 3. x काय आपला 5, x काय 5. आता y काय इथं मायनस, तिकडे आपण टाकून काय होणार प्लस, मग इक्वल टू 3 प्लस वाय. 3 काय आहे मॅम प्लस, इकडे आल्यावर काय होणार मायनस. म्हणजेच काय 5 मायनस 3 इज इक्वल टू काय नंतर y. म्हणजेच y इज इक्वल टू आला 5 मायनस 3 काय होते 2. y ची व्हॅल्यू काय आली 2. y ची व्हॅल्यू काय आली. मग मला एक सांगा इथे आन्सर कसं लिहिसाल, इथं आन्सर कसं लिहायचं, एक्स कॉमा वाय नाही, तसं नाही लिहायचं. देअरफॉर आता मी तसं लिहायचं, काय लिहायचं ग्रेटर नंबर फाइंड काय सांगितलेलं आपल्याला, स्मॉलर नंबर फाइंड करा, ग्रेटर नंबर फाइंड करा. नंबर ग्रेटर नंबर इज काय मोठा नंबर काय आपला एक्स दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू काय 5. पुढे अँड स्मॉलर नंबर. ठीक आहे, अँड स्मॉलर नंबर इज, स्मॉलर नंबर काय आहे 2. तर असं आपलं फायनल आन्सर लिहायचं. ठीक आहे, म्हणजे ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काही विचारलं असेल तर तेच लिहायचं. इथे काय सांगितलं, एक आहे मोठा नंबर एक आहे छोटा नंबर, कोणता आहे ते सांगितलं का नाही. आपण काय केलं मानून घेतलं की बाबा एक्स हा मोठा नंबर आहे, वा हा छोटा नंबर आहे. तर आपल्याला हे नंबर फाइंड करायचे. मग आपण काय करू, ग्रेटर नंबर काय आहे 5, स्मॉलर नंबर काय आहे 2. ठीक आहे, तर अशा फॉर्म मध्ये आन्सर लिहायचं. पटकन स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण सेकंड क्वेश्चन बघू. तर बघा हा आहे आपला थर्ड क्वेश्चन. अरे मॅम आपला सेकंड क्वेश्चन राहिला ना, तर सेकंड क्वेश्चन खूप इझी आहे. तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, असं एक रेक्टँगल दिलेला आहे, इथे एक इक्वेशन आहे, इथे इक्वेशन आहे, इथे इक्वेशन आहे, इथे इक्वेशन आहे. मग रेक्टँगलचं तुम्हाला माहिती आहे लेंथ सेम राहते, ब्रेथ सेम राहते. मग लेंथ इज इक्वल टू लेंथ, जी इथे इक्वेशन असेल इथे इक्वेशन, ब्रीथ इज इक्वल टू काय करायचे ब्रीथ. ठीक आहे, आणि आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे, पेरिमीटरचा पण माहिती आहे, एरियाचा पण माहिती आहे, आपण लहान असताना शिकलेलो आहे तो, तर मॅमचा तोंडी पाठ आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, लेंथ इज इक्वल टू लेंथ, ब्रीथ इज इक्वल टू ब्रीथ. तर तुम्हाला 2 नवीन इक्वेशन मिळतील. तुम्ही लागलं तर सबस्टिट्यूशन मेथडनी पण यूज करू शकता, जर तुम्ही असं केलं तर एलिमिनेशन मेथडनी होणार. ठीक आहे, आता आपण बघू थर्ड क्वेश्चन. जर तुम्हाला कुठेही अडलं तर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा आमचा नंबर आहे त्याच्यावर आम्हाला मेसेज करा, आम्हाला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आता आपण बघू थर्ड क्वेश्चन काय आहे. द सम ऑफ फादर एज अँड टॉईज एज ऑफ हिज सन इज काय 17. आता बघा काय फादरची एज काहीतरी सांगितली नाही, ते आपल्याला फाइंड करायची आहे. सनची एज काहीतरी आपल्याला सांगितले फाइंड करायची आहे. पुढचा क्वेश्चन बघ काय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट्स टू द एज ऑफ हिज सन, सम किती येणार 95. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, फाइंड काय करायचं देअर प्रेझेंट एज. आपल्याला त्यांची प्रेझेंट वाली एज काय करायची फाइंड करायची, म्हणजे आताच त्यांचं वय काय आहे. फर्स्ट कंडिशन, मॅम आपलं लेट लिहायचं राहिलं, आपल्याला मानायचं आहे. ठीक आहे, आपण पहिले मानून घेऊ. काय मानू, फादर्स एज, वडिलांचं एज काय फादर एज काय फादर्स एज काय येणार इज एक्स. ठीक आहे, आणि हिज सन एज इज वाय. आपण त्याच्या पप्पाचं वय जे घेतलं ते एक्स घेतलं,
त्याच्या मुलाचं वय जे घेतलं ते वाय घेतलं. क्लिअर? हो मॅम क्लिअर. ठीक आहे. आता बघा काय फादर्स एज म्हणजेच काय एक्स अँड टॉईस काय या सनच एज, दोन वेळा तिच्या मुलाचं एज. पण पहिले काय दिलेलं द सम म्हणजेच काय सम करायची आहे. इज इक्वल टू इज काय 17. इक्वेशन नंबर 1 खूप इझी आहे. ठीक आहे. ज्याची इंग्लिश स्ट्रॉंग त्याला हे वर्ड प्रॉब्लेम जमतील, ज्याची इंग्लिश स्ट्रॉंग नाही त्याला जमतील नाही. ठीक आहे. बघून घ्या पुढे काय आहे. दुसरी कंडिशन हे झाली आपली अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता घेते मी अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. ठीक आहे. आता बघा सेकंड कंडिशन काय म्हणते, डबल घेतली आपण फादरचं एज. फादरचं एज डबल घेतलं, नंतर काय केलं त्यांची परत काय केली आपण समज केली आणि नंतर काय त्यांच्या मुलाचं वय काय ते मॅम 95 मिळाली. इक्वेशन नंबर 2. मला टर्म सेम नाही आहे, एक त्याच्यावर सबट्रॅक्शन करा, याची पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पण इक्वेशनला एकदम ध्यान देऊन बघा, एकदम लक्षपूर्वक. या साईडचं काही नाहीये म्हणजेच काय बनते या साईडला, या साईडचं या साईडला असं असं तर आपण काय करतो एक वेळा एक वेळा ऍडिशन एक वेळा सबट्रॅक्शन करून घेऊ. मग पहिले काय करू ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 काय केली आपण ऍड केली. आता इथं काय येणार बघून काय इक्वेशन फर्स्ट काय x प्लस 2y इज इक्वल टू 70. नंतर काय येणार 2x प्लस y इज इक्वल टू 95. ठीक आहे. काय होणार त्यांची मॅम ऍडिशन म्हणजेच काय प्लस. आता बघा हे x प्लस 2x इज इक्वल टू काय आलं 3x प्लस 3y इज इक्वल टू काय आलं मॅम यांची जर आपण केली तिथे 165. ठीक आहे. मग आपण काय करू या पूर्ण इक्वेशनला 3 ने डिवाइड करू. काय करू डिवाइड बाय 3. डिवाइड बाय 3. 3 ने डिवाइड करून टाकू. मग काय तिथं 3x इथं काय येणार प्लस y इज इक्वल टू जर नाही आपण काय केलं 165 डिवाइड बाय 3 असं जर केलं तर इथे किती येते 55 आन्सर येते. कॅल्क्युलेट करून बघून घ्यायचा. इक्वेशन नंबर हे मिळाला आपल्याला इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आता काय करणार मॅम आपण एक वेळा ऍडिशन केली. आता आपण करू सबट्रॅक्शन म्हणजेच काय त्याचं सबट्रॅक्ट. ठीक आहे. इक्वेशन कशामधून बघा आता आपल्याला काय पाहिजे आपण 2 मधून 1 मायनस करू कारण की हा पण मोठा नंबर आहे आणि हा पण मोठा नंबर आहे म्हणजेच मायनस मध्ये येत नाही. शक्यतो मायनस मला आणायचंच नाही, जर येत असेल तर येऊ द्यायचं. ठीक आहे. बघा काय करू इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करू. इक्वेशन नंबर 2 काय 2x प्लस y इज इक्वल टू 95. नंतर x प्लस 2y इज इक्वल टू काय 70. मॅम यांची आपण करू सबट्रॅक्शन म्हणजेच काय साइन चेंज. इथे काय येणार प्लसचा मायनस, इथे प्लसचा काय येणार मायनस. आता काय येणार ते बघा 2x म्हणून x गेला x राहिला. इथे काय आला मायनस y कारण की वरते कोणता आहे मग y खाली काय 2y 2y म्हणून 2y गेला काय झाला मायनस y इज इक्वल टू इथं काय राहतील सांगा पटकन. इज इक्वल टू काय येणार इथं पटकन सांगा मॅम. इथं इज इक्वल टू 25 नाही 25 नाही आहेत मग किती येतात पटकन सांगा. इक्वेशन बनवा पॉज करा व्हिडिओ बाकीचं आम्हाला तुम्ही सांगा पटकन काय आहे ते बोलो. ठीक आहे केलं सॉल्व. आता मी करून दाखवते. इथं काय येणार 25. नंतर काय करू आपण इथं काय प्लस y इथं काय येणार मायनस y. हे मिळालं इक्वेशन नंबर 4.
ठीक आहे, हे काय मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करू तर डायरेक्टली ऍडिशन करू मॅम. मग ऍड इक्वेशन नंबर 4 and 3 करून टाकू. काय इथं x plus y is equal to 55. नंतर काय येणार x minus y is equal to 25. आता काय येणार इथं प्लस y मायनस y कॅन्सल. इथं काय राहतील 2x is equal to 80 येते इथं. ठीक आहे, नंतर काय येणार मॅम 2 जो आहे इथं काय मल्टिप्लाय आपण तिकडे पाठवले डिवाइड मध्ये. इथं काय येणार 2x is equal to 14. म्हणजे x काय आपलं x काय फादरची एज आणि फादरची एज काय आहे मॅम 40. ठीक आहे, आता आपण हे इक्वेशन जे आहे आपण पुट करू इक्वेशन नंबर 3 मध्ये. ठीक आहे, x इज इक्वल टू 40 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 3. ठीक आहे, आता बघा इथं काय आहे x काय आपला 40 प्लस y इज इक्वल टू 55. 40 आहे इथं, इकडे गेल्यावर काय होणार मायनस म्हणजे y इज इक्वल टू 55 मायनस 40. 55 मायनस 40 काय होतं मॅम 15. म्हणजेच त्याच्या मुलाची एज काय आहे 15. ठीक आहे, मग आपलं आन्सर काय येणार, आन्सर काय येणार सांगा पटकन. काय येणार आन्सर. मग तुम्ही एक्स वाय फॉर्म मध्ये लिहिसान का नाही, काय लिहिसान फादर प्रेझेंट एज इज काय 14 अँड हिज सन प्रेझेंट एज इज काय 15. तर हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, आणि पुढे देअरफॉर दे जा. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. आता बघा हा आहे आपला 4th क्वेश्चन. तर आपण काय करू याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू. मॅम कसं सबस्टिट्यूशन मेथड, एकाची व्हॅल्यू दुसऱ्या आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तिसऱ्यात पुट करत जायचं. ठीक आहे, इथं बघा काय दिलेलं आपल्याला द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. पहिले बघा फ्रॅक्शन आहे म्हणजेच काय आपण बघू. आता काय करू आपण फ्रॅक्शन काढू. फ्रॅक्शन कसं बघू आता. लेट द फ्रॅक्शन इज, आपण फ्रॅक्शनचं काय घेऊ x बाय वाय. हे काय घेतलं आपण फ्रॅक्शन घेतलं. काय घेतलं फ्रॅक्शन. आता बघा फ्रॅक्शन मध्ये काय दिलेलं आपल्याला द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. आता बघा काय डिनॉमिनेटर जो आहे फ्रॅक्शनचा म्हणजेच काय y. ठीक आहे, तो काय टॉइज न्यूमरेटर पण मोर प्लस 4. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर पेक्षा टॉइज आहे आणि नंतर काय प्लस मोर दॅन 4. ठीक आहे, बघा बिकम्स डिनॉमिनेटर बिकम्स काय 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजेच काय डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे आपल्याला, नंतर काय दिलेलं आहे इफ बोथ द डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजेच काय या दोघांना 6 नी काय केलं सबट्रॅक्ट केलं रिड्यूस केलं. ठीक आहे, काय होणार लिनियर इक्वेशन में कन्वर्ट करू. सांगा मग इथं काय येणार मला मॅम y प्लस 6 इज इक्वल टू 12x. इथं काय येणार मायनस 27. ठीक आहे, हा काय इथं y हे टर्म पूर्ण तिकडे वाटून देऊ. ठीक आहे, पहिलं तर काय घेऊ याला इकडे घेऊ त्याला तिकडे घेऊ. म्हणजेच काय जातं इक्वल टू 12x मायनस y. ला तिकडे पाठवलं नंतर काय मायनस 6 झाला तसा पण इथं काय मायनस 27. इकडे गेल्यावर काय होईल प्लस 27. ठीक आहे, मग इथं गेल्यावर काय होणार सांगा इथलं आन्सर काय ते पटकन सांगा मला. इथे आन्सर काय येणार इथलं आन्सर काय येणार सांगा बरं पटकन पटकन सांगा. काय ते आन्सर इथं मॅम इथं जे आन्सर येते आपलं 66 इज इक्वल टू 12x मायनस y. मग आपण काय करू यांना उलट करून घेऊ. इथं काय येणार 12x
मायनस वाय इज इक्वल टू 66. आता बघा इक्वेशन नंबर 2. एक पहा, तुम्हाला पहिली कंडिशन आहे सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करा, म्हणजेच काय वायची व्हॅल्यू इथे पुट करू शकता. दुसरी कंडिशन आहे या इक्वेशनला काय करा, या इक्वेशनला काय करा, इथं वाय काय आहे प्लस, तिकडे काय होणार मायनस, म्हणजे काय 2x मायनस वाय, पण प्लस 4 काय इथे प्लस, तिकडे काय होणार मायनस 4. हे झाले एक इक्वेशन. एक तर यांना तुम्ही एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करा, म्हणजेच काय हे दोन इक्वेशन आहेत तुमच्यासाठी, हे एक यांची टर्म काय आहे डिफरंट आहे, सेम आहे, म्हणजे यांचं काय होणार सबट्रॅक्शन. आणि एक तर इक्वेशन आहे तुम्ही यांना सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता, म्हणजे वायची व्हॅल्यू डायरेक्टली इथे पुट करू शकता. तर दोन मेथड आहे, एक तर एलिमिनेशन, दुसरी सबस्टिट्यूशन, आणि ते दोन्ही मेथड आपल्याला येतात. तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की याचं आन्सर सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला दोन दिलेले आहे, इक्वेशन पण बनवून दिलेले आहे. ठीक आहे, बघा घेतला स्क्रीनशॉट. त्याचं तुम्हाला काय आन्सर काढायचं आहे, मी तुम्हाला इक्वेशन बनवून दिलेले आहे. ठीक आहे, मी दोन कंडिशन दिल्या, त्याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. आता बघा हा काय आपला 5th क्वेश्चन, यात पण मी सेम कंडिशन म्हणून, म्हणजेच काय इक्वेशन म्हणून, बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. खूप इझी आहे, आपण खूप सॉल्व्ह केलेले आहेत पहिले. काय बघा काय 2 टाईप ऑफ बॉक्सेस A and B. आता बघा आपण लिहून घेऊ पहिले काय येणार, लेट द weight of box A is, काय घेऊ आपण x, ठीक आहे, इज किंवा b, नंतर काय घेऊ द weight of box B काय y. ठीक आहे, हे दोन कंडिशन आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं त्याने आपल्याला, काय we are to be placed in a truck having capacity of 10 tons. 10 tons म्हणजे काय बघा, 1 tons म्हणजेच 1000. आता इथं 10 tons म्हणजे काय येणार 10,000 येणार. ठीक आहे, बघा पुढे काय कॅपॅसिटी 10 tons when 150 boxes type of A and 100 boxes of type B loading to truck, weight काय त्याचं 10 tons. आता बघा इक्वेशन काय घेऊन घेऊ, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय सांगा, पहिले 150 टाइप ऑफ बॉक्स काय A म्हणजेच काय x, प्लस नंतर काय 100 टाइप ऑफ बॉक्स B म्हणजेच काय y इज इक्वल टू काय आहे 10 टन्स. ठीक आहे, काय आहे 10 टन्स म्हणजेच काय मॅम 10,000. आता पुढे बघा काय बट वेन 260 boxes of type A loaded काय are loaded in truck can be loaded 14 box of type B. बघा सेम असंच येणार, काय येणार अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय 260x प्लस इथं काय येणार मॅम, काय येणार पटकन सांगा 49 किती आहे 40B इज इक्वल टू हे पण काय आहे 100 टन्स, काय 100 टन्स. ठीक आहे, आता मॅम यांना सबट्रॅक्ट केलं तर काय इक्वल टू वाले दोन्ही पण साईन काय इक्वल टू साईडचे दोन्ही 100 टन्स आहे. मग बघा इथं आपण इक्वेशनला कसं मॉडिफाय करू, ठीक आहे, इक्वेशनला कसं मॉडिफाय करू, मी हे इथलं इरेज करते आणि ते साईडला लिहिते. इथे एक प्रॉब्लेम काय झाली आता सांगा मला, प्रॉब्लेम नाही खूप सिंपल आहे, आपल्याला इक्वेशनला काय थोडंसं मॉडिफाय करायचं आहे. कसं तर बघा सेकंड कंडिशन, ठीक आहे, सेकंड कंडिशन 260x प्लस 40x इज इक्वल टू काय येणार
10,000. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट कंडिशन बघा. इक्वेशन नंबर सेकंड आहे. मी तर मला इक्वेशन मॉडिफाय करून देते. अरे यातलं पहिलं आपण 1 0 सेकंड 0 थर्ड 0 काय करू, कॅन्सल आउट करून टाकू. म्हणजेच काय आलं इथं 15 प्लस 10 सॉरी एक्स वाय इज इक्वल टू काय मिळालं, काय मिळालं 1000. मग आता बघा इक्वेशन नंबर 1 ठीक आहे, मॉडिफाय करून दिलं. हे काय आलं इक्वेशन नंबर 1. हे एक इक्वेशन झालं. सेकंड इक्वेशन मध्ये पण सेम करू. 0 0 0 कॅन्सल आउट होऊन जाते. म्हणजेच राहिलं काय 26x प्लस 4x इक्वल टू 1000. पण मॅम सेम ते झालं ना, जर आपण यांचं काही केलं तर काय होणार, सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन जे पण काही केली तर हे दोन आहे 1000 हे काय होऊन जाते, कॅन्सल आउट होऊन जाते. मग आपला आन्सर कसं येणार बघा. याला काय करू, डिवाइड आपण 2 ने करू. डिवाइड बाय 2. 2 ने काय करू आपण, डिवाइड करू. म्हणजेच काय होणार, 2 ने डिवाइड केल्यावर ना 13x इथं 2 ने डिवाइड केल्यावर प्लस 2x आणि 2 ने डिवाइड केल्यावर काय होणार 500. हे झालं इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय मिळालं 500. बघा आपण या इक्वेशन मध्ये आणखी नाही करू शकतो. यांना पण डिवाइड करून देऊ 2 ने. ठीक आहे, डिवाइड बाय 2 म्हणजेच काय नाही, सॉरी डिवाइड बाय आपण 5 करू. म्हणजेच काय 3x प्लस 2y इज इक्वल टू इथं काय येणार 200. हे काय मिळालं इक्वेशन नंबर 1. आता बघा दोन्ही इक्वेशन बघा काय इथं, ठीक आहे इथं काय पाहिजे y. बघा इथं मी गलतीने x दिलेला आहे, इथं पाहिजे y. ठीक आहे ओके. आता बघा काय इक्वेशन आपलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. इथं काय 13x 2y इज इक्वल टू 500. सेम सेम म्हणजेच काय मॅम सबट्रॅक्शन. आता तुम्ही नाही सबट्रॅक्शन करायची, नंतर x ची व्हॅल्यू काढायची, नंतर y ची व्हॅल्यू काढायची आणि आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये काय करायचं सांगायचं की आन्सर काय आलं आणि कुठं अडचण आली तर आमच्या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावर आम्हाला सांगायचं. ठीक आहे बघा ते क्वेश्चनचे आन्सर तुम्ही आम्हाला सांगायचे. आता हा जो क्वेश्चन आहे 6 वाला हा मनाने करून पहा. खूप इझी आहे, खूप इझी आहे, जास्ती हार्ड नाही आहे. वाचल्यावर सर्व समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग करा. आणि हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून, जर तुम्हाला कुठंही अडलं तर आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. पहिले तुमचं नेम, सिटी, कोणत्या क्लासमध्ये आहे, तुम्हाला कोणत्या लेक्चरचे तुम्हाला नोट्स पाहिजे किंवा फ्री पीडीएफ नोट्स पाहिजे, कोणते डाऊट्स आहेत ते आम्हाला सांगायचे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे डाऊट्स आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा.